मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सुरेश धस आता रवाना झालेले आहेत। बीडमधून ते मुंबईच्या दिशेने निघालेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ते फडणवीसांची भेट घेणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची नेमकी काय चर्चा होते, ते मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, आपण पाहिलेलं आहे सुरेश धस यांनी वारंवार वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केलेली आहे। मारेकऱ्याई जे मोकाट फिरतात त्यांना अटक करा अशी आग्रही मागणी सुद्धा केलेली आहे। आणि आता ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठीच मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। थोड्याच वेळात काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सुरेश धस आज मुंबईमध्ये दाखल होतील। सीआयडीचा जो तपास हत्या प्रकरणामध्ये सुरू आहे त्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप धस यांनी केलाय। 3 आठवडे उलटले तरी सुद्धा या प्रकरणातला मोकाट आरोपी जो आहे वाल्मिक कराड, त्याला अद्याप अटक झालेली नाही, तो अद्यापही फरार आहे। त्यासोबतच या सगळ्या प्रकरणातील आरोपींवर तात्काळ अटकेची कारवाई व्हावी या मागणीसाठी सुरेश धस भेटतील। आणि यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणाची तपास करण्यासाठी या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, ही मागणी सुद्धा सुरेश धस मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे। त्यामुळे आज दुपारी सुरेश धस आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय घडतंय, काय चर्चा होते आणि सुरेश धसांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडून मान्य केल्या जात आहेत का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।